विषय हा नाही आहे की साहेब त्यांच्याशी बोलतील किंवा आहे. विषय आमचा प्रश्न हा आहे की गुजरातवरनं आलेल्या कंत्राटदारांना तुम्ही कुठल्या हेडखाली पैसे देता, मग आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी कंत्राटदारांना का देत नाही, आमचा विषय. आणि साहेब जिथं आता कोल्हापूरची शक्तीपीठ आता ती करायला लागतो, त्याला लोकांची मागणी विरोध आहे. जे लोकांना पाहिजे ते लोकांचे पैसे आमच्या भूमिपुत्रांना देत नाहीत आणि नको ते काम ठेकेदारांच्यासाठी काढण्यासाठी साहेब म्हणतात तसं गुजराती ठेकेदारासाठी हे सरकार चाललेलं आहे, मोठमोठ्या ठेकेदारासाठी. म्हणजे यांना धीरूभाई अंबानी अदानी नवीन नवीन निर्माण करायला लागले हे सरकार साहेब, असं आमचं मत आहे. देशपांडे साहेब, तुम्ही आता उल्लेख केला की गुजराती कंत्राटदारांना त्यांची देयकं क्लिअर होतात, भूमिपुत्र मराठी कंत्राटदार त्यांची देयकं क्लिअर होत नाही. मात्र यामध्ये मराठी अमराठी वाद असेल जो पाहायला मिळतो. सरकार असं म्हणते की आम्ही या वाद करत नाही, पण नेमकं याला अभय कोण नाही, वाद मराठी अमराठीचा वाद काय आला? गुजरातवरनं आलेले कंत्राटदार कोणाचे आहेत? हे कोणी पाठवलेले आहेत? जे दिल्लीवरनं नॉमिनेट होऊन कंत्राटदार येतात त्यांची पेमेंट्स होतात. जे महाराष्ट्रातला आमचा भूमिपुत्र इथे जी विकासाची कामं करतो, गावागावात जाऊन कामं करतो, त्यांचे पैसे नाही मिळत. मिसिंग लिंक वाल्याचे पैसे, मिसिंग लिंक पडली तरी पैसे मिळतात आणि आम्ही ते चांगलं कामं करून आमचे पैसे मिळत नाही. 4 ते 5 वर्ष आले पेमेंट. परिणाम कामाच्या गुणवत्तेवर दर्जावरती होतो. 100% होणार. उद्या जर अशी परिस्थिती राहिली तर कोण कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तुमच्याकडे? हा तुमचा डावच आहे की इथल्या कॉन्ट्रॅक्टरना गप्प बसवायचं आणि गुजरातवरनं सगळे कॉन्ट्रॅक्टर घेऊन यायचे, म्हणून यांची पेमेंट काढत नाहीये. बातमी आहे अमरावतीहून. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरच्या स्फोटाने 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणामध्ये रुग्णालयाचं फायर ऑडिट याची मुदत 21 ऑगस्ट होती, ती संपल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला जुलै महिन्यामध्ये पत्र दिलं गेलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागानं अमरावती फायर सर्व्हिस या एजन्सीला फायर ऑडिट करण्याची जबाबदारी देखील दिली होती, पण वेळेच्या आत फायर ऑडिट झालं नसल्याची बाब पुढे आली आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयानं पाठपुरावा करून फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी होती. घटना घडायला नको, याच्या आधी घडलेली आहे, त्याचा आम्हाला नक्कीच आम्ही त्याच्यातनं गेलेले आहे आणि मागे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पण घटना घडत आहे. त्याच्या अनुषंगानेच आम्ही वारंवार त्यांच्यासोबत संपर्क साधून की अशी घटना घडायला नको. आणि आता आम्ही त्यांना विचारतो तर न जाणे त्यांचं काय त्याच्यामागे एवढं लेट का झालं आहे त्याच्याबद्दल तेच सांगू शकते. आम्ही तर सतत पाठपुरावा करत आलेलो आहे त्याच्यामागे आणि माझा कर्मचारीसुद्धा त्याच्यामागे रोज सतत पाठपुरावा करतो आहे की आमच्या इथलं फायर ऑडिट करून द्यावं.